नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वीचा पहिला आपला पेपर असणार आहे इंग्लिशचा. तर एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. या वर्षीचा इंग्लिशचा पेपर कसा असेल आणि कसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं डिटेलमध्ये चर्चा करूयात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि इंग्लिशच्या काही आपण रायटिंग स्किलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत काही महत्त्वाच्या पार्टवरती. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंग्लिशच्या इम्पोर्टंट रायटिंग स्किलच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत देतो. नंतर तुम्ही पाहून घ्या. बघा मित्रांनो, यामध्ये सेक्शन पहिलं जर बघितलं तर पहिल्या सेक्शनमध्ये प्रॉज म्हणजे एकदम गद्य विभाग आपण त्याला म्हणतो. म्हणजे पुस्तकामध्ये जे तुमचे चॅप्टर्स असतात त्या चॅप्टरवर आधारित इथे तुम्हाला हा पहिला पार्ट असतो. ज्याच्यातला क्वेश्चन नंबर ए जर हा टोटल तसं बघायला गेलं तर बघा ए 16 मार्काला आणि बी जो आहे तुम्हाला इथे दिसेल बघा, इथे ए 16 मार्क्सचा आहे आणि बी 18 मार्क्सचा. टोटल 34 मार्क्सला तुमचा हा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात घ्या 34 मार्क्स. आता याच्यातला जो क्वेश्चन नंबर ए आहे ना, तर त्याच्यामध्ये 12 मार्क्सचा हा पॅसेज आहे आणि प्लस आपल्याकडे 4 मार्क्सचा ग्रामरचा पार्ट असतो. तर हा नीट समजून घ्या. पहिली गोष्ट हा पॅसेज रीड करायचा आणि त्याच्यावरती 12 मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. एकूण 6 ऍक्टिव्हिटी असतात. A1, A2, A3, A4, A5 आणि A6 अशा 6 ऍक्टिव्हिटी असतात. तर या 6 ऍक्टिव्हिटीज मधल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजला आपल्याला 2-2 मार्क आहेत. ओके. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. जसं की बघा, हा एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे. हा नीट बघून घ्या. मी हळू पुढे जातो जर तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची असेल तर. आणि ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल तर काळजी करू नका. ही प्रश्नपत्रिका आणि आणखी 3-4 प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे, त्याच्या पीडीएफ फाईल. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही जी काही प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसते स्क्रीनवरती ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर बघा पुढे जाऊयात. पुढचा एक महत्त्वाचा पॉइंट, आता इथे हे प्रश्न आहेत. त्याच्यामधला पहिला जो प्रश्न खूप सोपा असतो. याच्यामध्ये ॲक्चुअली ट्रू फॉल्स टाइपचे क्वेश्चन्स असतात. ओके. त्याच्यानंतर A2 जो आहे, A1, A2 सोपे असतात. A2 मध्ये सुद्धा तुम्हाला इथे तुम्हाला कॉलम आहे, तिथे तुम्हाला मॅच करायचे आहेत. एकदम सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथे गिव्ह रिझन तुम्हाला या ठिकाणी असा एक प्रश्न आहे A3 आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग इज अॅन इंटरेस्टिंग टीचर. राइट युअर व्ह्यूज इन 3-4 सेंटेन्स. A4 जो आहे याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला तुमचं स्वमत, तुमचा पर्सनल रिस्पॉन्स, तुमचे विचार या ठिकाणी तुम्हाला मांडायचे असतात 2 मार्क्सला. A5 जी ॲक्टिव्हिटी आहे ती ग्रामरवरती असते डिपेंड. जसं की इथं दिलंय, आय लाइक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेस आय व्हिजिट. तर याच्यामध्ये जर टेन्स बघायला गेला तर इथे तुमचा कुठला टेन्स आहे, तर इथे तुम्हाला टेन्स ओळखता आलं पाहिजे. आय लाइक मला आवडतं. काय आवडतं? टू आस्क क्वेश्चन्स मला प्रश्न विचारायला आवडतं. ऑफ द प्लेस आय व्हिजिट. ओके. आता या ठिकाणी लक्षात घ्या हा कुठला टेन्स आहे, तर या ठिकाणी बघा आय नंतर लाइक आहे. आय लाइक म्हणजे इथं तुमच्या नंतर आय म्हणजे सब्जेक्ट आहे. लाइक म्हणजे तुमच्याकडे V1 आहे. म्हणजे हा तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स हे वाक्य तुमचं करेक्ट आहे. कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडे कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप येतं. म्हणजे इथं तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यानंतर दुसरा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी ग्रामरचा हा जो क्वेश्चन आहे ना खूप सोपा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला युज्ड टूचा वापर करायचा आहे मित्रांनो. युज्ड टूचा वापर करणं खूप सोपं आहे. वाक्यामध्ये जर तुम्हाला ओल्ड दिलं असेल ना, ओल्ड फक्त ते ओल्ड काढायचंय आणि त्याच्याऐवजी यूज टू ला टाकायचंय. ओल्ड काढून त्याच्या जागेवर फक्त यूज टू टाकलं की तुमचं उत्तर आलं. एकदम सिंपल आहे मित्रांनो. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. इथे तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळाले पाहिजेत. ओके. तर याच्यातलं करेक्ट आन्सर काय असेल ते पहिलं बघू. आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. तर याच्यामुळे त्याच्यामध्ये हे जे पहिलं वाक्य आहे ते बरोबर असणार आहे. आय यूज टू कम बॅक. तर बघा आय यूज टू कम बॅक. आता याच्यामध्ये पहिलं आणि हे जे तुमचं तिसरं वाक्य पण तसंच दिसतं. जरा चेक करू आपण काय. पहिल्या ते आय यूज टू बघा. इथं काय पाहिजे आपल्याला, आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट. आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. त्याच्यानंतर आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. अरे ए आणि सी काय सेम सेम वाटायला लागले काय मला? जरा माझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे काय? 1 मिनिट जरा चेक करू व्यवस्थित. जरा आपण हे करूयात या ठिकाणी. सॉरी. या ठिकाणी बघा लक्षात घ्या. इथे जर आपण पाहिलं तर इथे हा नुसता यूज आहे. आपल्याला ईडी पाहिजे. मला जरा दिसायला प्रॉब्लेम झाला, पण आज सी ऑप्शन करेक्ट आहे आपल्याकडे इथे. या ठिकाणी सी ऑप्शन यूज टू. कारण आपल्याला मी तुम्हाला म्हटलं, की फक्त वूल्ड आपल्याला काढायचा असतो आणि तो वूल्ड काढून त्याच्याऐवजी आपल्याला युज्ड टू लिहायचा आहे. बाकी काहीच बदल नसतो करायचा. त्यामुळे तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. आता या ठिकाणी पुढे जाऊयात बघा. या ठिकाणी 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे, याच्यामध्ये फाइंड आउट द वर्ड. याच्याशी रिलेटेड वर्ड आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे, शोधायचे आहेत. बाकी काही नाही. ओके. यानंतर B1 मध्ये लँग्वेज स्टडीज आहे आणि या लँग्वेज स्टडीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट डू ॲज डायरेक्टेड म्हणजे शक्यतो ग्रामरचे पार्ट असतात. याच्यामध्ये पहिला जो आहे या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्टचा पार्ट आहे. हा क्वेश्चन आहे.
याच्यावरती आपण नंतर डिटेलमध्ये बोलूयात. फक्त सध्या प्रश्नपत्रिकेवर आपण चर्चा करू. त्याच्यानंतर ही प्रश्नपत्रिका आपण पूर्णपणे सॉल्व्ह करून बघूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा आणि शक्यतो इथे ऑप्शन देतात तुम्हाला 4 ऑप्शन. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर लिहिणं खूप सोपं असतं. जसं की इथे सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा बघा इथे पण तुमचा एक व्याकरणाचाच भाग आहे. ओके. ओके. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघा इथे सुद्धा अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. इथे तुम्हाला इफचा वापर करायचा असेल. ओके. इफचा अनलेस काढून आपल्याला इफ लावावं लागतं. ओके. एवढी गोष्ट लक्षात घ्या. पुढे बघा, त्याच्यानंतर आपल्याला आणि त्याच्यानंतर इफ न ओके. पुढे बघा, पुढे आपल्याकडे हा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पॉट द एरर ओके अँड रिराइट द करेक्ट सेंटेन्स. इथं तुम्हाला एरर स्पॉट करायचा की काय चूक आहे. ही प्रिस्क्राइब प्रिस्क्राइब्स प्रिस्क्राइब मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइज टू हिज पेशंट. आता हे जे वाक्य आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असेल तर इथं तुमचा जो काही क्रियापद आहे त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो जो इथं नाहीये. त्याच्यामुळे हे तुमचं याला तुम्ही यस लावू प्रत्यय लावून तुम्ही हे वाक्य पूर्ण लिहू शकताय. ओके. म्हणजे हे करेक्ट होईल. इथं शक्यतो लक्षात घ्या स्पॉट द एरर मध्ये शक्यतो तुम्ही ग्रामरच्या वाक्यामध्ये टेन्स चेक करायचा. टेन्सच मला तर वाटतं टेन्सची रिलेटेडच जास्त वाक्य असतात. टेन्सची रिलेटेड काही मिस्टेक्स असतात. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे टेन्स चांगले आहेत त्याला इथं चांगले मार्क मिळू शकतात. ओके. पुढचा बघा पुढचा एक या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज दिलाय ज्याच्यामध्ये 12 मार्क्सचे क्वेश्चन आहे. 12 प्लस 6 आहे इथं म्हणजे तुमचा जो पॅसेज आहे त्याच्यावरती 12 मार्क्स आणि 6 मार्क्सचा इथं रायटिंग स्किलचा काही भाग आहे. बघा. याच्यामध्ये बघा हा पॅसेज जरा नीट आपण वाचायचा आहे. हा पॅसेज वाचून आता ही जी क्वेश्चन पेपर आहे तिची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तुम्हाला. याच्यामध्ये बघा काही क्वेश्चन आहे जसं की इथं A1 जसं A1, A2, A3, A4, A5, A6 ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आहेत. जशा पहिल्या पॅसेजमध्ये असतात तशाच इथं ॲक्टिव्हिटी आहेत. जसं इथं पहिल्यामध्ये बघा ट्रू फॉल्सचा प्रश्न आहे या ठिकाणी करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला इथं निवडायचं आहे. करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथे कंप्लीट द टेबल वगैरे सारखा A2 मध्ये क्वेश्चन येतो. इथे या ठिकाणी बघा राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप सिव्हिलाइज्ड सोसायटी विथ द हेल्प ऑफ एक्स्ट्रॅक्ट आणि इथं या ठिकाणी बघा हा चौथा प्रश्न आहे तुम्हाला A3, A4 असे प्रश्न आहेत आणि A5 हा ग्रामरवरती आधारित असतो जसं की इट हॅज बीन ट्रायड अगेन अँड अगेन. तर याचा तुम्हाला व्हॉइस तुम्हाला लिहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सिंपल सेंटेन्स इथं आयडेंटिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर इथं 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे इथं वर्ड मॅच करायचे आहेत आपल्याला आणि यानंतर हा जो बी आहे त्या बी मध्ये समराईज करायचा आहे. जो तुमचा हा पॅराग्राफ आहे त्याला इथे समराईज करायचं आहे. त्याची समरी इथे राईट करायची या दिलेल्या पॉइंटवर आधारित अशा प्रकारचा प्रश्न असतो. आणि सी जो आहे तो माइंड मॅपिंग. तर माइंड मॅपिंगचा सोपा असतो. इथे 3 मार्क तुम्हाला मिळू शकतात. इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. तर इथं ह्युमन लाईफचा वरती म्युझिकचा काय इम्पॅक्ट होतो तर त्याच्याशी रिलेटेड इथे तुम्हाला एक माइंड मॅप तयार करायचा आहे. तर तो माइंड मॅप तुम्हाला या ठिकाणी तयार करता आला पाहिजे. तर या ठिकाणी आता हा माइंड मॅप नंतर तुम्हाला सेक्शन 2 जो आहे तो पूर्णपणे पोएट्रीवरती आहे. ज्याच्यामध्ये बघा यामध्ये 10 मार्क्सचं एक पोएम असते. त्या पोएमवरती क्वेश्चन आणि 4 मार्क्सचं तुम्हाला अप्रिशिएशन असतं. जसं की ही एक पोएम आपल्याला जी दिलेली आहे. या पोएमवर आधारित इथे आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत. जसं A1, A2, A3, A4, A5 अशा 5 ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी असतात. बघा इथे आपल्याला दिलेल्या आहेत. तर या 5 ॲक्टिव्हिटीज आपल्याला असतील आणि त्याच्यामध्ये बीचा जो क्वेश्चन आहे तो अप्रिशिएशन ऑफ द पोएम. या पोएमचा आपल्याला अप्रिशिएशन या ठिकाणी लिहायचं असतं. आणि सेक्शन 3 हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो या ठिकाणी रायटिंग स्किल मधला हा 4 जो आहे तो 16 मार्क्सला आहे. त्याच्यात ए जो आहे त्याच्यामध्ये 3 पैकी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. जसं की ड्राफ्टिंग अ व्हर्चुअल मेसेज म्हणजे एक WhatsAppचा मेसेज जसा आपण पाठवतो तसा तुम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे. तर इथं व्हर्चुअल मेसेज टाइप करायचा आहे 4 मार्कला आहे. किंवा तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला लिहायचं आहे आणि ग्रुप डिस्कशन त्या तिघांपैकी एक लिहायचं आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात सोपं मला असं वाटतं की ड्राफ्टिंग अ व्हर्चुअल मेसेज हा पार्ट सोपा आहे. तिघांपैकी एकच लिहायचं आहे. त्याच्यामुळे एकाची जर चांगली तयारी केली तरी तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. त्याच्यानंतर बी जो आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ईमेल रायटिंग आहे. एकदम सिंपल आहे. तो फॉर्मॅट जरा व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू आहे. तर तिघांपैकी तुम्हाला एक क्वेश्चन या ठिकाणी इथं सॉल्व्ह करायचा आहे. तर इथे ईमेल रायटिंग जरा सोपा प्रश्न आहे किंवा इंटरव्ह्यूचे जर क्वेश्चन तयार करता आले तर ते सुद्धा खूप सोपे असतात. तिथे सुद्धा तुम्हाला मार्क मिळू शकतात. आणि त्याचबरोबर इथे बघा तुम्हाला जर इंटरव्ह्यूच्या संदर्भात काही क्वेश्चन जे आहेत तर त्याचे बेस दिलेले आहेत. तुम्हाला 8 क्वेश्चन तयार करायचे आहेत. त्याचे बेस दिले आहेत. तर त्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन तयार करावे लागतील. क्वेश्चन सी जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पीच रायटिंग आहे, कंपेअरिंग आहे
आणि त्याचबरोबर तुम्हाला एक्सपान्शन ऑफ द आयडिया. तर या तिघांपैकी तुम्हाला एक काहीतरी सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे. आणि डी मध्ये सुद्धा तुम्हाला एक रिव्ह्यू आहे, त्याच्यानंतर ब्लॉग रायटिंग आहे आणि त्याच्यानंतर अपील आहे. तर या तिघांपैकी एक सोडवायचं. तर तुम्ही जर तयारी करायची असेल, तुमचा काहीच सराव झाला नसेल, तर तुम्ही ब्लॉग रायटिंगचीच नुसती तयारी केली व्यवस्थित कशाप्रकारे लिहायचा, तरी मग बाकीचा काही विषय नाहीये. म्हणजे एक कुठलातरी भाग तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्याच्यामुळं तुमचा होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 जो आहे तो तुमचा तुमचा जो काही लेखन विभागाचा जो भाग आहे, स्थूल वाचन आपण त्याला म्हणतो, नॉव्हेलचा जो पार्ट आहे, नॉव्हेल त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. तर इथे तुमचा पाठांतराचा भाग खूप महत्त्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 5A याच्यामध्ये बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिव्हन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. तर या 5A मध्ये जर तुम्ही बघितलं, तर याच्यामध्ये साधारणतः ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेलवरती तुम्हाला या ठिकाणी इथं ॲक्टिव्हिटी असतात. तर त्याच्यामध्ये बघा, ॲक्टिव्हिटी साधारणतः ही पहिली ॲक्टिव्हिटी आणि दुसरी ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे 4 मार्काला हा क्वेश्चन असतो आणि हा क्वेश्चन जो आहे तो 4.1 वरती पूर्णपणे बेस ऑन 4.1 वरती असतो. एवढं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यातला जो बी क्वेश्चन आहे, हा जो बी क्वेश्चन आहे, हा जो बी क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला काय करायचंय, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन बिलो. हे जे काही क्वेश्चन दिलेत, तर याच्यामध्ये तुम्हाला 50 वर्ड्समध्ये आन्सर लिहायचा आणि हा जो पार्ट आहे, हा जो क्वेश्चन आहे बी, तो जास्त करून 4.2 वरती बेस असतो. एवढं लक्षात घ्यायचंय बी. आणि जो सी आहे, हा सी जो क्वेश्चन आहे, तो सी 4.3 वरती असतो. म्हणजे 4.3 जो तुमचा चॅप्टर त्याच्यावरती आधारित हा क्वेश्चन नंबर सी असतो. त्याच्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन तुम्हाला 2 असतात दिलेले, तर ते 2 सॉल्व्ह करायचे असतात. आणि हा जो डी आहे, हा डी तुमचा 4.4 सी रिलेटेड असतो. म्हणजे 4.4 वरती आधारित असतो. ओके. तर एकंदरीत अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर आहे आणि अशा प्रकारचा तुमचा या वर्षीचा पेपर असू शकतो. आता तुम्हाला जर का क्वेश्चन पेपर हवे असतील, क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ फाईल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही क्वेश्चन पेपर जे आहेत, हा क्वेश्चन पेपर आणि इतर सुद्धा बरेचसे काही क्वेश्चन पेपर आहेत 12th स्टँडर्डचे तुमचे इंग्लिशचे, ते तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. धन्यवाद. बाय सर्वांना.